ओला दुष्काळ कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना गो बॅक करणार. शेतकरी भूमिपुत्र संघटना पारनेर तालुका साखर कारखाना बचाव कृती समिती आक्रमक. अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून वेळ काढूपणा बंद करा. पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे जनावरांचे नुकसान झाल्यामुळे वेळ न लावता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संतोष वाडेकर यांनी केली. लोकजागृती पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने रामदासजी गावठी साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पारनेरची कामधेनू असलेल्या सहकारी साखर कारखान्यासंबंधी दिलेला शब्द माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाळावा, अन्यथा दसऱ्याच्या मुहूर्तावर पारनेर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याला गो बॅक करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि लोकजागृती पारनेर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे, मनोज तामखडे, संतोष वाबळे, रामदास सालके, प्रवीण खोडदे, वसंत साठे, सुभाष करंजुले, गोरक्ष पठारे, अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, राहुल गुंड, प्रशांत औटी, सोमनाथ गोपाळे, अनिल सोबले, संभाजी सालके, अंकुश कोल्हे, रामदास सालके, गोविंद बडवे, बाबाजी वाढवणे, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र पांढरकर, जालिंदर लंके आदी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी पारनेर विश्रामगृहावर झालेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित होते. DSP न्यूज लाईव्ह पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर.